हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय मिनी ब्लॉग. सो इथे मम्मीने घेतली आहे रांगोळी काढायला आणि बॅक साईडला बाबांनी, बंधूंनी आणि सर्वांनी घेतलं डेकोरेशन करायला. आज आहे हळद फोडण्याचा कार्यक्रम, त्यासाठी ही सगळी तयारी चालू आहे. इथे मम्मीची ऑलमोस्ट ऑफ द रांगोळी डन झाली होती. त्यानंतर इथे मम्मीने डोअरला पण वेलकम रांगोळी काढली आणि मम्मीची मोठीवाली रांगोळी पण झाली होती काढून. त्यानंतर इकडचं डेकोरेशन पण चालूच होतं. इथे आम्हाला सगळं फ्लावरचं डेकोरेशन करायचं होतं. इथे आम्ही सर्वजण कामाला लागले होतो. हा डेकोरेशन करण्यासाठी सगळ्यांनी खूप हेल्प केली आणि हा जो डेकोरेशन होता तो असा काहीतरी वेगळा होता, म्हणून आम्ही सगळेजण हेल्प करत होतो आणि ऑलमोस्ट आमचं डेकोरेशन झाला होता. मम्मीची रांगोळी पण झाली होती आणि हे बघा, स्टार्टिंगला आम्ही एंट्रन्सला थोडासा असा डेकोरेशन केलं आहे. आम्ही गाणी वगैरे लावली होती म्हणून शुभ इथे डान्स करत होता. आणि हा आपला सगळा फ्लावर्सचा डेकोरेशन आहे, जो की खूपच भारी झाला होता. त्यानंतर ताई इथे समया लावत होती आणि आजचे आपले पाहुणे पण आले होते आणि त्यांचं वेलकम काहीतरी आम्ही ह्या वेमध्ये केलं. सर्वांना हळदी कुंकू वगैरे लावून त्यांना मस्त फ्लावर दिला आणि आम्ही सर्वांनी त्यांचं एकदम डिफरंट वेमध्ये वेलकम केलं आणि त्यांना ते खूप आवडलं. सो हे आपले आजच्या प्रोग्रामचे पाहुणे होते. सगळे घरातले पण रेडी वगैरे झाले होते आणि तेवढ्यात आपले पप्पू काकांची एंट्री झाली. त्यानंतर आजच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. सर्वांनी हळद फोडायचं कार्यक्रम सुरू केलं होतं. सगळ्या बायकांनी ह्या एन्जॉय केला कार्यक्रम. इथे सगळ्या बायका बिझी होत्या आणि डेकोरेशन पण सर्वांना आवडलं होतं. त्यानंतर गाणी लावली होती म्हणून इथे चिव डान्स करत होती, खूपच भारी. आणि इथे दक्ष आणि हर्षित देत होते सर्वांना नाश्ता आणि श्लोकदत्ता सर्वांना देत होता कोकम सरबत. त्यानंतर आम्ही पण नाश्ता आणि कोकम सरबत पिऊन घेतला आणि केली डान्सची प्रॅक्टिस थोडीशी. कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही डान्सची प्रॅक्टिस करत होतो आणि खूपच भारी प्रॅक्टिस झाली. आम्ही थकलो होतो म्हणून आम्ही जेवून वगैरे घेतलं. जेवून वगैरे झाल्यानंतर आम्ही निघालो घरी जायला. सो आपले मोठे व्लॉग्स लवकरच येतील. सो दॅट्स फॉर द टुडेज व्हिडिओ. भेटू आपण नेक्स्ट मिनी व्लॉगमध्ये. बाय बाय.